नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर सुरू असलेल्या श्रीराम कथेच्या अंतिम दिवशी आज परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी रावणाचा वध आणि त्यानंतर श्रीरामाचे अयोध्येमध्ये आगमन आणि त्यानंतर अयोध्येचा राजा म्हणून श्रीरामाचा झालेला राज्याभिषेक ही कथा सादर केली। श्रीराम नामाचा प्रचंड जयघोष करत हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रीरामाचा राज्याभिषेक नाटिकेच्या स्वरूपात सादर करण्यात आला। पुष्पवृष्टीसह फटाक्यांची आतषबाजी करत वाद्यांच्या गजरात हा श्रीराम राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला। या सोहळ्यासाठी खास करून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आवर्जून उपस्थित राहिले होते। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, सांगलीसारख्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणे श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन होणे ही खूप मोठी बाब असून हिंदू धर्मासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे। यावेळी त्यांनी सोहळा समितीला धन्यवाद देत त्यांचे कौतुक केले। राज्याभिषेक झाला तुम्ही असेल इतके शांत बसणार। जय श्रीराम, जय श्रीराम। सांगलीमध्ये 17 जानेवारी ते 27 जानेवारी श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचं जे आयोजन केलं होतं त्याचा आज 5वा दिवस आहे। या कार्यक्रमाला आज रामविवाह हा जो उत्सव होता तो आजपर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासात असा उत्सव आमच्या भक्तांना नागरिकाला खरोखर बघायला मिळालेला नाही आहे। आज पहिल्यांदा बघितलं असं की मंडपाच्या बाहेर देखील आम्हाला जवळजवळ 2-4 हजार लोकांची व्यवस्था करावी लागली। मंडप पूर्ण खचाखच भरलेला होता, परंतु नुसता भरला नव्हता तर लोक आनंदी घेत होते, लोक टाळ्या वाजवत होते। लोकांना इतका हुरूप आलेला होता की सांगलीमध्ये आज 22 जानेवारीचा जो वर्धापन दिवस आहे अयोध्या मंदिराचा तो साजरा कसा केला गेला हे खरोखर एक इतिहासात त्याची नोंद होऊन जाईल। खूप मोठं आयोजन हे होतं श्री समाधान महाराज शर्माजीने, तर अनेक उदाहरण देत हा कार्यक्रम आजचा खूप चांगला केला। आणि मुख्य म्हणजे त्यांनी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची जुळवाजुळव केली होती। उत्साहामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी जो भाग घेतला होता, सर्व घटकांनी थरातले लोकांनी गरीब असो श्रीमंत असो त्यांनी भाग घेतला। हा एक आपल्या सांगलीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचा, हिंदुत्वाच्या कार्यक्रमाचा, राष्ट्रीय कार्यक्रमाचा, देशाच्या कार्यक्रमाचा हा एक रेकॉर्ड झालेला आहे, लक्षात ठेवा। मी भक्तांना नागरिकांना आजही पुन्हा एकदा विनंती करतो, राष्ट्र आहे तर आपण आहे, देश आहे तर आपण आहे, धर्म आहे तर आपण आहे, तर हिंदू धर्माच्या दृष्टीने सगळ्यांनी पावलं उचलायलाच पाहिजे। येणाऱ्या 5 दिवसाचा खरोखर कोणीही आपला हा असलेला लाभ सोडू नका। या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्या। बसायला जागा जेवढी होती ती सोडून देखील आम्हाला बाहेर व्यवस्था करायची जरूर पडली ती करू, परंतु लाभ मात्र सगळेजण घ्या, आपल्या मित्रपरिवार, आपला स्वतःचा परिवार। आणि एक ह्यामध्ये काय घडलेलं आहे की स्त्रियांची शक्ती जी आहे, स्त्रियांची शक्ती ही अभूतपूर्व आज बघायला मिळाली। पूर्ण वेळेपूर्वी येणाऱ्या सगळ्यांनी आज ह्याचे खूप आनंद घेतला। त्यामुळे खास करून महिलांचं मी खूप आभार मानतो। पुरुषांचं तर आहेच आमच्याबरोबर सगळ्यांचं, पण महिलांनी जो एक जागृती दाखवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। जय श्री हां, मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसापूर्वी
मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून त्यांच्या PA सांगून पुन्हा एकदा कार्यक्रमाची माहिती घेतली। समितदादा कदम त्याच्यावर फॉलोअपमध्ये होते। त्यांचा प्रोग्राम टोटल आपल्या इथं 53 मिनिटाचा जो सांगलीला दिलेला होता, त्यांच्या मनाला देखील असं वाटलं की मला सांगलीचा कार्यक्रम करायचा आहे, परंतु त्यांना अचानक ऑस्ट्रेलिया दौरा करावा पडला। त्या दौऱ्याच्या कारणानं ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा दौरा होता, त्यामुळे त्यांना अचानक जावं लागलं। फार मोठा करार करण्याकरता आपले मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत। त्यांच्याकडनं आपल्याला ज्या शुभेच्छा मिळाल्या आहेत त्या खरोखर एक म्हणजे आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला, आमच्या अंगात बळ आलं। कारण असं आहे की महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री सगळ्या असलेल्या संघटनांचं नाव घेऊन ह्या रामकथेला आणि समाधान महाराज शर्मा सगळे कीर्तनकारांना जी त्यांनी एक प्रकारची थाप थोपटली, शाबासकी दिली आणि येणाऱ्या कार्यक्रमाला राहिलेल्या कार्यक्रमाला त्यांनी खूप खूप महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा दिल्या। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।